हे गाइस, गुड इव्हनिंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हा ब्लॉग इव्हनिंगला शूट करायचं कारण की तो दिवस आलेला आहे ज्या दिवसाची सगळे वाट बघत होते. मी यासाठी एक व्हिडिओ पण टाकला होता यूट्यूबवर, पण ते व्हिडिओ काही कारणाने मला डिलीट करावा लागला. पण डोंट वरी, आता तो व्हिडिओ येणार आहे. आता तुम्हाला एक रिमाइंडर देऊन टाकतो. जसं सगळ्यांना माहितीच आहे की मी 13 ऑगस्टसाठी एक ब्लॉग शूट करतोय आणि त्या ब्लॉगमध्ये काहीतरी स्पेशल आणणार आहे. मी त्या ब्लॉगमध्ये हे सांगितलं होतं की मी 13 ऑगस्टला असं काही स्पेशल काहीतरी माझ्यासाठी वस्तू घेणार आहे. कारण की 13 ऑगस्ट म्हणजे माझा वाढदिवस, हां जन्मदिन म्हणता येईल, बर्थडे सगळं. आज माझा वाढदिवस आहे. सो आज वाढदिवसाच्या दिवशी काय काय करणार काय काय नाही ते तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्येच माहिती होईल. कारण की आता मी पण डिसाईड नाही केली की काय काय करणार आहे काय काय नाही करणार. सो मला पण ह्या ब्लॉगमध्येच कारण की मी काय काय केले काय काय नाही केले. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? सो तुम्हाला फक्त मी हे सांगत होतो की सकाळी 5 वाजता जिमला जाईन, जिम करून येईन, नंतर एवढंच सध्यासाठी तेवढंच करणार आहे. नंतर बघू, स्पेशल गिफ्टसाठी रेडी राहायचं आहे. मी रेडी राहते कारण की मी खूप एक्सायटेड आहे की माझ्यासाठी ती गोष्ट येते आहे. मी एवढा एक्सायटेड आहे की मला थांबलं जात नाही आहे. सो चला आता या ब्लॉगसाठी स्टार्ट करूया. आता मी ब्लॉग स्टार्ट झालेला आहे ऑलरेडी. मी कशाला काय केलं हे पागलपण ते बंद करायला का हळूहळू मला. सही पकडे हैं. चला काय हरकत नाही. चला आता ब्लॉग पुढे वाढव पुढं. आता मम्मीनी केले सकाळसाठी नाश्त्यासाठी पुऱ्या, हे 4 तास खाण्यासाठी पुऱ्या केले मम्मीनी. मम्मी 13 ऑगस्टला काय स्पेशल सांग. 13 ऑगस्टला काय स्पेशल आहे? काय आहे 13 ऑगस्टला? बर्थडे, माझा वाढदिवस आहे. आणि बरं झालं लक्षात आहे तुम्हाला, तुम्हाला लक्षात राहण्याची. हां आता काहीच घंटे बाकी आहे. आता किती झाले? 10:43 झाले. नंतर आता 12 वाजता मला सगळेचे विशेष चालू होईल. ते मी ब्लॉगमध्ये सांगणार नाही आहे कारण की 12 वाजता मला स्वतः लक्षात नाही मी कोणत्या धुंदीत असतो. चला The next day. तर गाईज आता वाजले सकाळचे 5:52 झाले सकाळचे. तर आता आम्ही आणि आपण चालू जिमला. आता मस्त जिम करा, नंतर घरी येईल आणि बाकीचा नंतर मला कळेल आता मी काय करणार आहे. तर आता ब्लॉग स्टार्टच आहे. कंटिन्यू राहिनीचा ब्लॉग. तर ब्लॉग स्किप नका करू, काहीच नका करू. मला खूप मजा येईल या ब्लॉगमध्ये. तर वाटकेच वाटतं ना पुढच्या ब्लॉगमध्ये. सकाळचं वातावरण एकदम मस्त वाटतं. तर काय आता आम्ही जिमला आलेलो आहे. जिममध्ये सध्या आम्हाला नेहमी सोडून कोणीच नाही आहे. पूर्ण जिम खाली आहे. हे पण गेला कुठंतरी बघा. हे चेंजिंग रूममध्ये गेला. सगळे इक्विपमेंट्स इंगेज नाही आहे. कोणी पण सगळे खाली आहे. आम्ही कोणतं पण करू शकतो. पण आता आमचं डे जास्त म्हणून आम्ही आज कोणता डे बघतो आपण आता. चला जिम सुटली, चला घरी. तर जिमून येऊन खूप वेळ झालेला आहे पण मी आज आंघोळ पण केली नाही. काय बिनलाज आहे मी माणूस. जिमवर आलो आणि आंघोळच नाही केली. एवढा वेळ
एवढा वेळ कोण लावतो मला सांग म्हटलं. मी लावतो, अभिषेक मिस्त्री लावतो. आता मला रिअलाईज झालं की मला आंघोळ करायचीच आता करावी लागणार आहे. कारण की बड्डेला मी पुरं पुढचं नाही हिंडू शकत. मी पाणी ठेवलं आपला आणि मम्मी नाश्ता पण करून ठेवलेला आहे. काय बघू. हो, फोडणीचा भात माझ्या आवडीचा आहे. मला खूप आवडतं फोडणीचा भात. कारण की त्याची टेस्ट मला एवढी आवडती, मी एक्सप्लेन करू शकत नाही माझ्या वर्डमध्ये. मला एवढं भात आवडतं. आय एम भात लवर. तर आजचा काय म्हणतो, आजचा ब्लॉग एवढा नाही आहे. ब्लॉग कंटिन्यू होणार आहे. तुम्ही पण कंटिन्यू करा ब्लॉग. कारण की मला क्लिप्स घ्यायचे, त्याला ॲड करायचे, मर्ज करायचं सगळं, नंतर ते ब्लॉग अपलोड करायचं. तुम्हाला काय स्किप करू नका तुम्ही. आणि ब्लॉग स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत नक्कीच बघा. कारण की हा ब्लॉग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. खूप भारी ब्लॉग आहे हा माझ्यासाठी पण आहे. आणि जर मला माहिती तुमची मनातली इच्छा आहे तुम्हाला कसे ब्लॉग्स आहे. जर तुम्हाला काही आयडिया असेल की मी कसे ब्लॉग्स बनवू तर मला कमेंटमध्ये आयडिया सांगा. तर ब्लॉग कंटिन्यू करू. चला आंघोळ करतो पहिली. तर गाईज आता माझं आंघोळ झालेली आहे आणि नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. तर आता मी जस्ट असा विचार केला की मी असं हे जे सस्पेन्स आहे, जे सरप्राईज आहे मला जे भेटणार आहे गिफ्ट, ते मी रिव्हील करू टाकू असं वाटतं मला. एक मिनिट फोकस अजून एक. येस, आता फोकस मस्त आहे. हां, मी म्हणत होतो की आता माझं जे सरप्राईज गिफ्ट सस्पेन्स जे काय आहे मी ते रिव्हील करू टाकतो. तर मी माझ्या बड्डेला घेणार आहे माझा फोन. पण ते फोन कोणता असणार आहे ते आत्ता नाही सांगणार, ते घेतल्यावर सांगेन मी. तर हे मी ब्लॉगच्या एकदम मध्ये टाकणार आहे. कारण की लोक पूर्ण ब्लॉग बघतील आणि म्हणणार नाही की आम्हाला सांगितलंच नाही की सस्पेन्स तुम्ही काय जास्त नसताला. हां, सस्पेन्स काय तुम्ही सांगितलं नाही आहे. तर त्यांना मी तेवढं म्हणणार आहे की तुम्ही ब्लॉग स्टार्टिंग टू एंड पूर्ण बघा विदाऊट एनी स्किप. मग तुम्हाला कळेल की सस्पेन्स रिव्हील झालेले आहेत पहिले. तर चला ब्लॉग कंटिन्यू करू. काय आता मी कॉलेजून आलेलो आहे. कॉलेजला गेलो हे मी ब्लॉगमध्ये घेतलं नाही कारण की पाऊस सुरू होता आणि मोबाईल काढणं जमत नव्हतं. आता मग बघू शकता की पावसाचं वातावरण चालू आहे आणि तुम्ही या कॅमेरा क्वालिटी एवढी चांगली नाही आहे. तर थेंब अजून पडताचे. मी ओढलं होतं बरं थोडं इथं टाकी लावली. एवढे फालतू ज्यूस घेतले पाहिजे मी कधीच. सो आता जास्त वेळ नाही आहे आपल्याकडं. म्हणजे वेळ तर भरपूर आहे पण मला जास्त वेळ वाट बघता येत नाही आहे. सो भैया येईन थोड्या वेळाने आणि आपण जाईन मोबाईल घ्यायला. तर चला बाहेर थोडंसं आउटडोर दाखवून देतो, आउटडोर शूट. चला. तर गाईस तुम्ही विचार करत असेल की ही क्लिप आता मध्येच का आली. अभिषेक तर बाहेरचा आउटडोर शूट दाखवणार होता. पण विषय असा झाला की मी जेव्हा मोबाईल घ्यायला गेलो भैयासोबत गेलो आणि भैयाचा मित्र होता महेश होता त्यासोबत गेलो. हां, तर विषय असा आला की तेव्हा माझ्याकडं फोन आला. माझा तर सोडा, माझा मम्मीचा पण नव्हता फोन आणि भैयाचा फोन तिथं लावत होता. मग नंतर त्या कारणामुळे मी असा कोणता पण क्लिप्स घेऊ शकलो नाही. तर मी तुम्हाला सांगत होतो मी पहिले गेलो क्रोमाला फोन पसंत पडला होता. पण ते त्याचा आम्ही दुसरीकडे पण रेट विचारले तर दुसरीकडे जाऊन आम्ही फोन घेतला कॅनॉट प्लेसमधून. तर तिथं जाऊन फोन घेतला आणि आता इथं आल्यावर अनबॉक्सिंग केला आम्ही. तिथं पण केला पण व्हिडिओ शूट नाही केली मी काही. आता जाऊ द्या, आता नवीन फोन आला ना तेव्हा आपण व्हिडिओ शूट करू. ह्याची पण क्वालिटी चांगली वाटते आता आजकाल. आता जाऊ पुढच्या क्लिपमध्ये. चला. क्रोमा. तर काहीच आता सध्या माझा फोन आलेला आहे. मी आज खूप खुश आहे, खूप प्रसन्न आहे. आज माझा फोन आलेला आहे. आता नाही, थांबा आता जरा वेळ. फोन आला 5 तरी. हॅलो, कोणी फोनवर? हां, मोठी मम्मी. खूप खुश आज. तर गाईज राहिलेला ब्लॉग आता मी नेक्स्ट डेला शूट करतोय. कारण की काल संध्याकाळी खूप उशीर झाला आणि मी ब्लॉग शूट करायला थकून गेलो. सो
मी विचार केला की आता नेक्स्ट डेला शूट करू, तर एकच क्लिप राहिली होती, मग म्हणलं तर करून टाकू नेक्स्ट डेलाच. आता मला जीवाला आलं करायचं ब्लॉग. तर आता मी माझा फोन जे आहे ते रिव्हील करतो आहे. मी जे घेतलेला फोन आहे, तर मी फोन घेतलेला आहे अँड्रॉइडच. तो आहे OnePlus. हा OnePlusचा मॉडेल आहे, कोणता Nord CE5 आहे. खूप भारी फोन आहे. आणि मी जर आयफोन घ्यायचा असं आयफोन पण घेतला असं, पण काय मी आयफोन जास्त यूज करू शकत नाही. सो मला अँड्रॉइडच खूप भारी आवडतात. ह्याच्यामध्ये पण भरपूर AI फीचर्स आहेत. आणि ॲपल वगैरे तर सध्या मी परचेस करू शकत पण सध्यासाठी तर आता मी अँड्रॉइडच घेतलेला आहे. आणि हे फक्त सध्या बॉक्सचे फोन म्हटलं तर इथं आहे. कुठे ये इथं. याची पिक्चर क्वालिटी, कॅमेरा क्वालिटी पण चांगली खूपच. मी तुम्हाला आता नेक्स्ट क्लिप दाखवतो ह्याच्या पिक्चर क्वालिटीची, आणि तुम्ही सांगा की क्वालिटी कशी आहे कॅमेरा क्वालिटीची. तर चला आता नेक्स्ट क्लिपमध्ये आता नवीन फोनच्या उद्घाटन करू आपण जरा. सो हे आहे या फोनची व्हिडिओ क्वालिटी, कॅमेरा क्वालिटी आणि माईक क्वालिटी. हे तिघही फंक्शन ह्या फोनमध्ये खूप भारी आहेत. कारण हे जरा टी व्हीमध्ये जरा पहिले आपण आता बोलता येईल. तर मी म्हणत होतो की हे आहे या फोनची व्हिडिओ क्वालिटी, कॅमेरा क्वालिटी आणि दोघे एकच ना माईक क्वालिटी. हे तिघं फंक्शन ह्या फोनमध्ये खूप भारी आहे ॲज कम्पेअर टू माझा पहिला फोन. सॉरी, माझा नाही, माझ्या मम्मीचा पहिला फोन, मम्मीचा फोन. त्याच्याने मी व्हिडिओ बनवायचो आणि व्हिडिओ एडिट करायचो. सो या व्हिडिओमध्ये मी अजून एक सांगू इच्छुक आहे की ज्याला यूट्यूब थंबनेल किंवा मी स्किप करून लिहू बघू. सगळं लिहून ठेवले काय काय करतो ती. सो ज्याला यूट्यूब थंबनेल किंवा फोटो एडिटिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग किंवा असं लोगो बनवायचं असेल, तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक इंस्टाग्रामची ID दिलेली आहे. सो त्या IDवर जाऊन तुम्ही विजिट करा आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट साधा आणि त्याला सांगा की मला असं व्हिडिओ एडिट करून पाहिजे, फोटो एडिट करून पाहिजे किंवा असं मला लोगो बनवून पाहिजे. सो ते तुम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करेल. आणि कारण की या व्हिडिओचं थंबनेल पण त्यांनीच बनवून दिलेलं आहे आणि ते थंबनेल खूप भारी आहे, सध्या मला खूप आवडले आणि म्हणून हा ब्लॉग आता मी अपलोड केलेला आहे. तर वाट कसली पाहता त्या इंस्टाग्राम लिंकवर क्लिक करा आणि विजिट द्या जरा. आणि जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत. आणि जर ह्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि विसरू नका सबस्क्राईब करायला. कारण की लोक येतात, व्हिडिओ बघतायत आणि सबस्क्राईब केल्या वगैरे चाललं जात आहे. सबस्क्राईब करा बिचारा. 195 सबस्क्रायबर्स आहे, थोडे वाढलं पाहिजे. माझं पण इच्छा आहे की मी मिलियन्सवर जाऊ, तर करा कृपया करून करा. बाय. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तोपर्यंत बाय.